नमस्कार. मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. नमस्कार. आज आपण जे काही शेतकरी आहेत शेतकऱ्याशी तरुण शेतकऱ्याशी संपर्क साधत आहोत की नेवासा तालुक्यामध्ये कपाशी जे काही विमा आहे तर कपाशीचा विमा अद्याप मिळालेला नाहीये. याला जबाबदार जी मागच्या वर्षीची ज्यांनी विमा उतरवला ती कपाशी कंपनी असेल, लोकप्रतिनिधी असेल आणि शासकीय अधिकारी कृषी विभाग त्याच्याकडे अतिशय मोठी लापरवाही करतो. आपलं काय मत आहे, आपण काय सांगाल की आतापर्यंत तुम्हाला कपाशीचा विमा मिळाला का? तुमचा नाही मिळाला सर. हा, तर कपाशीचा विमा यावेळी सोयाबीनचा विमा मिळाला का? सोयाबीनचा पण नाही मिळाला. हा, काही लोकांना सोयाबीनचा मिळाला, काहींना मिळालेला नाही. काही वंचित आहेत. हा, काही लोक कसे आहेत? वंचित आहेत. तुम्ही यावर्षी विमा काढलेला होता कपाशीचा, काही सोयाबीनचा, मागच्या वर्षीचा? तर शासनाची मोठी उदासीन भूमिका आणि या ठिकाणी जे काही कृषी विभाग असेल, विमा कंपन्या असेल, जी काही पंतप्रधानांच्या नावाने जी विमा चालू आहे मागच्या वर्षीपर्यंत, मागच्या वर्षीच्या आधी पैसे घेत नव्हते. आता मागच्या वर्षीपासून काय झालंय, पुन्हा त्या विमा कंपनीशी पीक काढण्यासाठी 1 रुपयात विमा राहिलेला नाहीये. पैसे भरून विमा घेतला जातो, परंतु वेळेवरती विमा मिळत नाही. आता बघितलं आपण, सारखा पाऊस चालू आहे आणि शेतकऱ्यांकडे या ठिकाणी हे पण राहिलं नाही काय, आपल्याला शेतीच्या उत्पादन खर्चासाठी लोकांकडे पैसे राहिलेले नाही. खतं असतील, त्याच्यानंतर औषध वापरण्यासाठी शेतकऱ्याची मोठी आणि सातत्यानं पाऊस पडत. याविषयी आपण काय सांगाल? याविषयी म्हणजे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमे मिळाले पाहिजे शेतकऱ्याला वेळेवरती मिळतात का? नाही मिळत ना. नाही मिळत. मग ते मिळाले पाहिजे असं मिळाले तुमचं मत पाहिजे आहे. असं मत आहे. आर्थिक परिस्थिती खूप नाजूक झालेली आहे तुमचं शेतकऱ्याची. काय मत आहे? शेतकऱ्याला जो विमा आहे हा विमा वेळेला मिळाला पाहिजे का? त्या शासकीय दप्तर शासनाने याच्या अगोदरच त्याचा विमा द्यायला पाहिजे होता, कारण आता पाऊस चालू झालेला आहे आणि बरेच दिवस झालेले आहे विमा भरून पण आणि ते प्रोसेस होऊन. आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये विमा टोटल जमा व्हायला पाहिजे होता. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की विमा वेळेवरती मिळत नाही आणि तो विमा वेळेवर मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तर याचा सरासरी विचार या ठिकाणी शासन असेल, विमा कंपनी असेल आणि कृषी विभाग असेल यांनी तातडीने विचार करावा. अन्यथा आपण बघत आहात की तरुण या ठिकाणी हातबल झालेला आहे. या ठिकाणी हा तरुण आपल्याला अतिशय गवतावानी असा हिरवागार दिसतो आणि शांत दिसतोय, परंतु या शांतीचं प्रतीक उद्रेक कधी होईल याचं काही नेम नाही. म्हणून या तरुणांची विनंती आहे की यांच्या हक्काचं जे आहे शेतकऱ्यांचं, या तरुण शेतकऱ्यांचं आपण लवकरात लवकर विचार करून शासन आणि प्रशासनाने हा विमा त्याच्या खात्यावरती त्वरित वर्ग करावा. अन्यथा विमा कंपनीच्या विरोधात आणि शासनाच्या विरोधात आक्रमक पावलं आपण उचलणार का? शेतकऱ्याला काय म्हणताय? शेतकऱ्यांना आज शेतकऱ्याची परिस्थिती खूप हालाकीची आणि बियाणं खरेदी करण्याची सुद्धाची परिस्थिती नाही. म्हणजे औषध खत तर लांबच राहिले. त्याच्यात डुप्लिकेट खत, परत बियाणं डुप्लिकेट, याच्यावरती बी शासनाने थोडस लक्ष याहून मला आठवलं, मागच्या वर्षी मीही कपाशीचे काही वाण लावले होते. त्या वाणाची कृषी विभाग जे काही कृषी विभागाच्या वतीनं धस साहेब त्या ठिकाणी क्वालिटी चेक करायला 70 ते 80% उगवण क्षमता आपल्या बियाणाची असायला हवी, त्या ठिकाणी 18-22% उगवण क्षमता झालेली आहे. परंतु ते लॉटचं नाव सांगतायत आणि ग्राहक मंचात मध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी कागदपत्र हे आपलं नेवासा तालुक्यातील कृषी विभाग देत नाहीये. म्हणजे जी अवस्था आपल्या नेवाशात येत, मला वाटतं ही अहिल्यानगर जिल्हा आणि महाराष्ट्रात हीच अवस्था असणार आहे. तरी हा आवाज या महाराष्ट्रातील गृहमंत्र्यापर्यंत शेतकरी कृषी मंत्र्यांकडे जावा आणि त्यांनी याचा त्वरित विचार करावा. अन्यथा हा महाराष्ट्र पिटून उठल अशी शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. आपण काय सांगणार शेतकरी म्हणून? शेतकरी म्हणून आज सांगू खत बियाण्याविषयी काय? आणि बियाणं खताच्या किमती पण आता भरमसाठ वाढलेल्या आहेत. तर उत्पादन खर्च तुमचा वाढला का? वाढलेला नाही. जो सोयाबीनचं पीक असेल, कपाशी असेल, तूर असेल, हरभरा असेल, सोयाबीन संपली आणि नंतर भाव वाढली, त्याच्यात व्यापाऱ्यांचा जास्त फायदा पाहिला जातो, शेतकऱ्यांचा कमीत कमी फायदा पाहिला जातो. याविषयी आपण काय सांगणार? शेतकरी सगळ्या दृष्टीनं हातबल झालेला आहे. आर्थिक परिस्थिती खूप नाजूक झालेली आहे शेतकऱ्यांची. याचा विचार शासनाने करून लवकरात लवकर पीक विमा असेल, सर्व सोयाबीन झालं, कपाशी झालं, मागच्या वर्षीचा 2025चा विमा अजूनही शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला नाहीये. यावर काहीतरी निर्णय शासनाने घेतला पाहिजे. ओके, धन्यवाद.